मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या माशाला गिळत असतो. एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची आणि शिंदेचा जो गट आहे त्याची करते. तेव्हा भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते की शिवसेनाच संपली पाहिजे. हे पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवलीच पाहिजे. संख्याबळ नसलं म्हणून निवडणूक लढवू नये असं काही विरोधी पक्ष म्हणून आमची पण जबाबदारी आहे. निश्चित ताकदीनं निवडणूक लढू एवढंच सांगतो. चांगले एकत्र सगळे झाले तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीला निश्चित पराभूत करू शकू. कारण भारतीय जनता पार्टीची संख्या किती आहे? 250. मतदार किती आहे? 650. त्याच्यामुळं मला असं वाटतं सगळे मतदार एकत्र झाले तर निश्चित याच्यात चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होऊ शकेल असं वाटतं. हे गुप्त मतदान आहे. मतदान कोण करतं आणि कोण नाही, पण असलेल्या सगळ्या मतदारांना भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा आम्ही भेटणार आणि आम्हाला मतदान करा अशी विनंती करणार. मी सांगितलं आमच्या विरोधात असलेली भारतीय जनता पार्टी याच्यासुद्धा सदस्यांना भेटणार. काय प्रॉब्लेम? मी सगळ्या मतदारांना म्हटलेलं आहे. एकही मतदार आम्ही सोडणार नाही की त्याला आम्ही भेटणार. बिलकुल ज्या जागा शिंदे गटाला मागच्या वेळेस होत्या किंवा आम्ही एकत्रित असताना शिवसेना म्हणून लढलेले होतो त्यासुद्धा जागा त्यांना मिळवता आले नाही. त्यातलं उदाहरण संभाजीनगर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आणि रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य ज्याचे जास्त त्याची जागा असं गणित लावलं तर रायगडमध्ये शिंदे गटाचे सदस्य जास्त आहे. मग तिथे राष्ट्रवादीला जागा कशी सुटली हा एक प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी सदस्यावर बोलते. परभणीमध्ये अजितदादांच्या पक्षाचे जास्त लोक आहे तर तिथेही शिंदे गट लढतोय. याचाच अर्थ मला असं वाटतं की सोयीचं राजकारण करते. आणि भारतीय जनता पार्टी मी आधीच म्हटलेलं आहे की मोठा मासा छोट्या माशाला गिळत असतो. तसं हळूहळू एक एक पार्ट, एकदा हात तोड, एकदा पाय तोड आणि नंतर मुंडकच तोड, अशा पद्धतीनं प्रोसेस भारतीय जनता पार्टीची, अजितदादाच्या पक्षाची आणि शिंदेचा जो गट आहे त्याची करते. भारतीय जनता पार्टीचं टार्गेटच ते की शिवसेनाच संपली पाहिजे. कारण शिवसेनाच त्यांना दुश्मन वाटते, विरोधक नाही दुश्मन वाटते शिवसेनाच भारतीय जनता पार्टीला. हे प्रूव्ह होतं आहे. आणि मला असं वाटतं जे कोणी गद्दारी केली त्यांच्या लक्षात येत नाही, आता हळूहळू लक्षात येत असेल. मी तर परवाच कुठेतरी बोललो की जुन्या शिवसैनिकांना याची खंत वाटतेच ना. भारतीय जनता पार्टी काय करते की आत्तापर्यंत इथल्या जागा शिवसेनेनेच लढत आले. म्हणजे मला असं वाटतं तनवानी 2दा लढले, जेथलिया लढले, मी लढलो. मागच्या 25-30 वर्षात तरी शिवसेनाच ही जागा लढत आलेली आहे. भारतीय जनता पार्टी ही जागा कधीच लढली नाही. भारतीय जनता पार्टीनं प्रयत्न केला होता. एकदा तर भारतीय जनता पार्टीनं युती असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं होतं. सुभाष झांबड ज्यावेळेस होते पण त्यावेळेस तनवानी निवडून आले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी तर अशा पद्धतीनं राजकारण आधीपासून करत आलेलीच आहे. हे पण आता शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. जी बाळासाहेबांच्या विचाराने उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपवू शकत नाही. वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं. पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना. हे बस सरकार तर वारंवार फसवणूक करते. आणि जे उपोषण होतं त्याच्यातली काही मागणी चुकीची नव्हती की जे सरकार म्हणतं की 55 लाख नोंदी आहे, या 55 लाख नोंदी समोर आल्या पाहिजे. म्हणजे ज्या नोंदी आल्यानंतर त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील, मुलं असतील, नातू असतील, पंतू असतील यांना प्रमाणपत्र मिळणं सुरळीत होईल. आता सरकारने हे करायचं कबूल केलेलं आहे. आता वाट तर पाहावं लागेल ना. मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी पुस्तकात बनावटगिरी होऊ लागलेली आहे. या राज्यात कशात बोगसगिरी होईल सांगता येत नाही. आता शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये सुरू झाली. मला वाटतं ही आश्चर्याचीच बाब आहे. 4 नाही 5. आता मराठवाड्यातले जे दिसतात मला, एक राष्ट्रवादीचे, एक काँग्रेसचे, दुसरं काँग्रेसचे. परभणीला कोण आहे मला समजा भाजपचं नाही आहे, पण हे तिन्ही मराठवाडले तरी बाहेरचेच आलेले उमेदवार. भारतीय जनता पार्टी कोणत्या? भारतीय जनता पार्टीचे मूळ लोक कुठे आहेत याच्यात? सगळेच लोक मेजॉरिटीनं जर बघितली यादी तर एकही बेसिक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता नाही आहे. एकही नाही आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान रोज जाहीर करतंय डिझेल पुरेसं आपल्याकडे उपलब्ध आहे, सगळ्या वस्तू पुरेशा आहे.
माझ्या गाडीमध्ये 3 दिवसानं डिझेल नाही आहे. 3 दिवसानं या शहरातल्या 10 पेट्रोल पंपाला माझ्या ऑफिसून फोन गेला, डिझेल उपलब्ध नाही आहे. आणि हे लोक, मी लोकप्रतिनिधी आहे, शिवसेनेचा नेता आहे, सगळ्या लोकांशी माझा चांगला परिचय आहे. पेट्रोल पंपवाले मलाही देऊ शकतात, अशातला काही भाग नाही, पण ते नाहीच आहे. तर देणार कुठून? 3 दिवसानं माझ्याकडे डिझेल नाही भरलेलं. आता फक्त 10 किलोमीटर गाडी चालणार आहे, मी कोणाच्या तरी गाडीत जाणार आहे. मग ही स्थिती जर असेल तर सर्वसामान्य माणसाची काय असेल हा प्रश्न मीच आपल्यामार्फत विचारतो. त्यामुळे सरकार खोटारडं आहे, सरकार खोटं बोलतं आहे. निश्चित याविषयी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष म्हणून महागाईच्या विषयी येणाऱ्या काळात एक तीव्र आंदोलन आम्ही पुकारणार आहोत.